हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक मुकुंद महाजन आज 14वं पुष्प गुंफणार आहे. फन ओमॅनियामध्ये जी आमच्या दोस्तांची ॲक्टिव्हिटी होती, अगदी तुमच्यासमोर येताना मला अतिशय आनंद होत आहे. आणि मी जो विषय निवडला आहे की पॉवर ऑफ वर्ड्स, म्हणजे शब्दात काय ताकद असते. शब्द मोजकेच असतात, पण त्याचा जो व्यापक अर्थ आहे त्याबद्दल इथे आपण आता चर्चा करून राहिलो आहे. काल मी विषय घेतला होता लग्न, आणि त्या लग्नाचं ऑडिट हे 6 पॉईंटवर मी केलं आहे. तेच आपल्यासमोर ठेवतो आहे. त्यापैकी पहिला पॉईंट मी काल डिस्कस केला होता आणि तो होता ट्रान्सपरन्सी. आजचा जो माझा दुसरा पॅरामीटर आहे की ज्याच्यावर माणसाने आपलं लग्नाचं म्हणजे लग्नाचे पोस्ट इफेक्ट हे ऑडिट करायला पाहिजे, तो पॉईंट आहे विश्वास. आता मित्रांनो, मला कुठेतरी असं वाटलं की ट्रान्सपरन्सी म्हणजेच विश्वास का, एक संदेह निर्माण होतो. पण नाही, ट्रान्सपरन्सी आणि विश्वास या दोन्हीही भिन्न गोष्टी आहेत. ट्रान्सपरन्सी म्हणजे एक मोकळेपणा, एक ओपननेस. म्हणजे एखादी गोष्ट जर मला तुम्हाला सांगायची आहे आणि तुमच्यापासून लपवायची आहे, तर आय एम नॉट ट्रान्सपरंट. तिथे विश्वासाचा कुठेच प्रश्न नाही. पण मला जर तुम्हाला सांगायची आहे तर तो माझा ओपननेस झाला, मोकळेपणा झाला. मी तुमच्याशी मोकळेपणे, आणि मग तो विषय कोणताही असू शकतो, ती तुमच्या आणि माझ्या संबंधावर डिपेंड करतो आपला मोकळेपणा. म्हणजे प्रत्येक गोष्ट जरुरी नाही की मी तुम्हाला सांगेल. मग विश्वास काय आहे? तर मोकळेपणे जेव्हा आपण एखादी घटना समजा सांगतो, समजा मी तुम्हाला एखादी मोकळेपणे माझ्या मनातली एखादी कल्पना, घटना, इन्सिडन्स तुम्हाला सांगितला, मग तो त्या घटनेवर जी तुमची ॲक्शन असते, एक तर तुमचा त्या ओपननेसवर विश्वास बसेल अथवा नाही. तर त्या घटनेचं रिझल्ट जो आहे त्याला आपण विश्वास म्हणूया. म्हणजे तुम्हाला जर उदाहरण द्यायचं ना, तर आपलं लग्न झाल्यानंतर आपली जी विवाह संस्था आहे ना, ती सायकल सारखी असते. सायकलला असतात 2 चाकं, एक समोरचं चाक आणि एक मागचं चाक. आणि त्या सायकलला एक असतो हब, समोरच्या चाकाला, दुसऱ्या चाकाला, मागच्या चाकाला असतो हब. आणि तो हब हा कनेक्टेड असतो एकमेकाशी थ्रू चेनला पॅडल असतात. म्हणजे तो जो हब आहे ती झाली ट्रान्सपरन्सी. आणि जी काही चेन आहे सायकलची, ती म्हणजे आहे विश्वास. आणि विश्वासाचं कनेक्टिव्हिटी दोन्ही चाकाला असल्याशिवाय संसाराची सायकल पुढे चांगल्या रीतीने सरकू शकत नाही. मला एक सुरेश शर्माचा एक व्यंग आठवतं. सुरेश शर्मा हा स्त्रियांवर व्यंग करण्यात, म्हणजे पत्नीवर, घराआडी, त्यांचा घराआडी आवडता विषय आहे. मित्रांनो, समाऊ मलावर पत्नीवर जोक्स मारलेले आवडत नाही, पण आहे, ठीक आहे, परिस्थिती आहे तशी. तर सुरेश शर्मा म्हणतो की हमारे संसार का एक रथ, एक पहिया साइकिल का है और दूसरा पहिया ट्रैक्टर का है, तो साइकिल कैसे चलेगी. अगदी सत्य घटना आहे मित्रांनो. दोन्ही चाकात साम्य पाहिजे, दोन्ही चाकात हब व्यवस्थित पाहिजे, म्हणजे ट्रान्सपरन्सी व्यवस्थित पाहिजे, आणि त्याच्यानंतर विश्वास पाहिजे. तर विश्वास म्हणजे त्याची चेन. तेव्हा कुठे कोऑर्डिनेशन होऊन सायकल समोर जाते. आता मित्रांनो, कधी कधी काय होतं की हे जे समोरचं चाक असतं ना, ते समोरचं चाक ही आपली पत्नी असू शकते, मागचं चाक आपण असू शकतो. परिस्थितीनुरूप कधी कधी समोरचं चाक आपण होतं, मागचं चाक पत्नी असू शकते. हे आता आपल्याला ठरवायला पाहिजे. म्हणजे असं जरुरी नाही की प्रत्येक वेळाच मी फक्त समोरचं चाक घेईल असं करून उपयोग होणार नाही. कारण की त्यांनी आपली सायकल रूपी संसार नीट चालणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मी याच्यात एक पथ्य पाळतो की जे काही किचनचे सामाजिक, कौटुंबिक जे प्रांत आहे, अशा ज्या काही इव्हेंट्स आहेत त्यावेळेला माझी पत्नी समोरचं चाक राहतं. आणि ज्या वेळेला फायनान्शियल प्रॉब्लेम येतात त्यावेळेला समोरचं चाक मी राहतो. मला असं लक्षात आलं की छान आमचं सायकलिंग होतं, व्यवस्थित संसार, सायकल व्यवस्थित चालू आहे. आता बघा मित्रांनो, एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, म्हणजे एखादी ॲक्शन तुम्हाला सांगितली, तर त्या ॲक्शनवर तुमचा विश्वास बसेलच किंवा नाही. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवू शकता, विश्वास ठेवू शकणार नाही.
उदाहरणार्थ माझ्या खिशातले 4,000 चोरीला गेले. आता माझा आधीचा जर मूळ स्वभाव वारंवार खोटं बोलायचा असेल तर माझे 4,000 चोरीला गेले की नाही याच्या मनात, तुमच्या मनात संदेह निर्माण होईल, आशंका निर्माण होईल, संशय निर्माण होईल. म्हणजे संदेह, आशंका, संशय म्हणतात ना, संशयात्मा विनशती. तेव्हा हा संदेह, आशंका, संशय हा आपलं विश्वासाचं रूपांतर अविश्वासात करतो. आणि अविश्वास म्हणजे रिव्हर्स गिअर आहे सायकलचा. म्हणजे आपली सायकल समोर जायची तर मागे येते आणि मागे बॅलन्स सांभाळणं फार कठीण आहे. तेव्हा मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या पार्टनरमध्ये कधीही संदेह, आशंका, संशय निर्माण होऊ द्यायचा नाही. आता विश्वास कसा आहे, मला एक छोटीशी गोष्ट इथे आठवते, फार सुंदर गोष्ट आहे. गोष्ट आहे राजस्थानच्या वाळवंटामधली. एक राजस्थानचं वाळवंट होतं. वाळवंट म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तिथे पाण्याचा नेहमी शॉर्टेज राहतो. तर एक मनुष्य चालला होता वाळवंटातनं, ईश्वराचा भक्त होता, आणि त्याला तहान लागली, खूप जोराने तहान लागली. तर तो चालू लागला समोर वाळवंटात, समोर समोर जात होता. तर ते हजारो मैलाचं वाळवंट होतं आणि पाणी कुठे दिसत नव्हते. याला तहान जबरदस्त लागली. तर हा प्रत्येक वेळा, देवा मला वाचव, मला पाणी दे, देवा मला वाचव, 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 मी तहानेने मरून जाईल, असं ओरडत गेल्या. 1 घंटा झाला चालू समोर पाण्याच्या शोधात. 2 घंटे झाले. 6 घंट्यापासून हा माणूस थकून गेला असा ओरडून ओरडून, देवा मला वाचव, मला पाणी पाहिजे, मला वाचव, मला पाणी पाहिजे. तितक्यात काय झालं की तिकडनं एक महर्षी येत होते. तर महर्षींनी त्याला विचारलं की काय रे बाबा, काय काय सुरू आहे. तर त्याने सांगितलं की महाराज, मी गेल्या 6 घंट्यापासून पाण्याच्या शोधात आहे आणि मला पाणी काही मिळून नाही राहिलं आणि मी तडफडून आलो, मी देवाला धावा करून आलो आतून बिलकुल की देवा मला वाचव, मला वाचव, मला वाचव. तर ते महर्षी म्हणाले, थांब, मला वाळवंटातले पाण्याचे ठिकाणं माहिती आहे, तू इथे एक 10 मिनिटं थांब, मी आत्ता 10 मिनिटात समोरच्या त्या साईडच्या बाजूला जाऊन पाणी घेऊन येतो. त्या भक्ताला मोठा आनंद झाला. म्हणे, जा महाराज, तुम्ही लवकर जा आणि माझ्याकरता पाणी घेऊन द्या, माझे प्राण तडफडून राहिले. आणि तो महर्षी पाणी आणायला गेला. पोहोचलेले महर्षी होते ते एकदम. तो महर्षी जाऊन पाणी आणतो, त्यांना एक 10-1 मिनिटं लागले. इथे येऊन पाहतो तर हा भक्त, तोपर्यंत या भक्ताचं मरण झालं होतं, देहावसन झालं होतं. महर्षीचं डोकं खराब होऊन गेलं. महर्षी म्हणे, देवा, हा तुमचा इतका धावा करत होता आणि तुम्ही त्याला 6 घंटे वाचवलं आणि 15 मिनिटाकरता असं काय घडलं की तुम्ही त्याला वरती उचलून नेलं. तो महर्षी पोहोचलेला असल्यामुळे त्यांनी ताबडतोब समोर पद्मासन घातलं आणि देवाची आराधना केली आणि सांगितलं की, देवाला बोलावलं की, देवा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तर देवाने एक मंद मंद स्मित केलं आणि सांगितलं की, बघ म्हणे, तो भक्त जोपर्यंत तू आला नव्हता तोपर्यंत देवा मला वाचव, देवा मला वाचव, म्हणजे माझ्यावर त्याचा विश्वास नव्हे, श्रद्धा होती की मी त्याला वाचवी आणि मी त्याला 6 घंट्यापासून वाचवलं. पण ज्या क्षणी तू आला त्याचा माझ्यावरचा विश्वास ढळला, श्रद्धा ढळली आणि त्याने तुझ्यावर विश्वास केला आणि तुला सांगितलं की पाणी आण. त्याचा विश्वास ढळला आणि मी त्याचा घात केला. मित्रांनो, विश्वास अशी गोष्ट असते. आता विश्वास आणि श्रद्धेत काय फरक आहे याचं थोडंसं आपण विश्लेषण करूया. समजा विश्वास ठेवायचा आपल्याला, कोणत्याही घटना एखादी घडली त्याच्यावर विश्वास ठेवायचा म्हटलं ना, तर आपल्या मनात एक प्रश्न येतो की याच्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही. त्या घटनेच्या अनुषंगाने आपल्या अंतर्मनात काही आधीच्या घटनांचे प्रोग्राम असतात, त्याचा आपण अभ्यास करून आपल्याला एक उत्तर बाहेर मिळतं आणि ते असतं की विश्वास ठेवा याच्यावर किंवा नका ठेवू. याला म्हणतात एक प्रक्रियेतनं जावं लागतं त्या इव्हेंटला आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठरतं की याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही. आणि श्रद्धा काय आहे मित्रांनो? फॉर एक्झाम्पल, श्रद्धेला जायच्या आधी मी सांगतो की विश्वास कसा मी होतो. तसं मी प्रोफेसर आहो, माझा सकाळी जर 8ला पिरियड असला तर मी 8ला 5 मिनिटं कमी असताना माझ्या क्लासरूमच्या दाराशी असतो. सगळ्यांना माहिती आहे की मी, आणि माझी जबाबदारी पण आहे. तसंच मला जर डायरेक्टरनी 3:30 वाजता माझ्या मीटिंग सांगितली
तर मी 3:30ला 5 मिनिटं कमी असताना तिथे बरोबर पोहोचतो. व्हॉट आय एम एन्शुरिंग आउट ऑफ दॅट की मी तुम्ही ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला तिथे पोहोचतो. आय एम अ रिस्पॉन्सिबल पर्सन. त्यामुळे तुम्ही यू कॅन रिलाय ऑन मी अँड यू कॅन हँड ओव्हर मेनी वर्क टू मी विच आय विल कम्प्लीट इन टाईम. दॅट इज द अश्युरन्स आय एम गिव्हिंग थ्रू दिस ॲक्टिव्हिटी. हे कुठे लिहिलं नाही मित्रांनो, हे फक्त आपण एकमेकाला अननोईंगली सांगत असतो थ्रू अवर ॲक्टिव्हिटीज. आता नेमकी हीच घटना कशी असते की ज्या वेळेला ती माझ्या बाबतीत घडली आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की ज्या वेळेला मी माझ्या बायकोला मी 5 वाजता येईल म्हणून सांगितलं आणि मी जर 5:30ला आलो तर अर्धा घंट्यानी काही विशेष फरक पडत नाही. अर्धा घंटा म्हणजे मायनर आहे, पण हा अर्धा घंटा माझ्या दृष्टीने मायनर आहे. तिकडे बायकोची सायकोलॉजी काय होते पहा ना, की पहा याला पिरियड असला की कसा 5 मिनिटं आधी जातो हा, याला डायरेक्टरने बोलवलं की बरोबर पोहोचतो, आणि याला फक्त मी 5ला ये म्हटलं तर याला 5चं 5 महत्व नाही आहे. म्हणजे तिच्या डोक्यात एक प्रोग्रामिंग झालं आणि तिच्या मनात माझ्याबद्दल, माझ्या येण्याबद्दल, राईट टाईम येण्याबद्दल संदेह निर्माण झाला. त्यांनी काय होतं मग की तिचा माझ्यावरचा हळूहळू विश्वास कमी होतो. अर्ध्या घंट्याचं महत्व आता लक्षात येईल आपल्याला की मी हळूहळू तिच्या विश्वासापासून दूर जायला लागतो. म्हणून मित्रांनो, हे मी पहिले करायचो, पण त्यानंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं तर मी तो विश्वास गेन केला की माझ्याकरता डायरेक्टरचे जसे 3 आहेत तसे माझ्याकरता माझ्या बायकोचे पण 5 म्हणजे 5 आहे. बाकीचे मी सगळे कामं सोडून देईल. म्हणजे मिनलला एवढी खात्री आहे की जर मुकुंदनी 4 वाजता म्हटलं तर तो 4 वाजता नक्की येईल, बिकॉज ही रिस्पेक्ट्स मी. म्हणजे जो रिस्पेक्ट मी पहिले खोला होता तो मी रिस्पेक्ट डेव्हलप केला. आणि रिस्पेक्ट डेव्हलप केल्यामुळे काय झालं मित्रांनो, हे तिच्या डोक्यात जे प्रोग्रॅमिंग झालं होतं पहिले ते हळूहळू पुसलं गेलं. कारण की मी अशा 10-20 ॲक्टिव्हिटीज केल्या. त्यानंतर तिच्या लक्षात आलं की नाही, आपला नवरा विश्वसनीय आहे. आणि मग त्याचे असर असे होतात की बाकीच्या गोष्टी मी जर तिला सांगितलं, तिला माहिती आहे की हा कमिटेड आहे, यांनी एकदा म्हटलं की हा करणार. म्हणजे मित्रांनो, 2 चाकामध्ये एक हार्मोनी निर्माण होते. म्हणजे मी काही सांगितलं तर आमच्यात ते वाद न होता संवाद होतात आणि हळूहळू सुसंवाद होतात. घरात एक वेगळ्या प्रकारची हार्मोनी निर्माण होते. आता बघा ना, म्हणजे हा विश्वास हा श्रद्धेसारखा हवा. नवरा बायकोचा विश्वास हा श्रद्धेसारखा असतो. श्रद्धा म्हणजे काय, आपली देवावर श्रद्धा असते. म्हणजे थोडक्यात विश्वास आणि श्रद्धेतला जो माझा व्यावहारिक जो दृष्टिकोन आहे तो मी आपल्याला सांगतो. जेव्हा एखादी घटना आपण ऐकतो त्याच्यानंतर आपण त्याच्यावर साधक बाधक विचार करून विश्वास ठेवतो अथवा ठेवत नाही. म्हणजे दी डिस्क्रिएशन इज ऑफ माइंड. पण श्रद्धा म्हणजे काय की एखादी घटना मला कळली त्याच्यावर मी साधक बाधक विचार न करता विश्वास ठेवणं, याला श्रद्धा म्हणतात. तेव्हा मित्रांनो, नवरा बायकोचा विश्वास हा श्रद्धा झाली पाहिजे विश्वासाऐवजी. म्हणजे नवरा बायको हे दोघंही श्रद्धेय पाहिजे. एकदा श्रद्धेय झाले की संसाराचं मंदिर होतं, आणि संसाराचं मंदिर झालं की संसार हा प्रासादिक होतो. आणि प्रासादिक झाला की त्या घराचे व्हायब्रेशन्स वेगळे असतात. म्हणून पाहा ना मित्रांनो, आपण कधी कोणाच्या घरी गेलो की आपल्याला तिथे खूप प्रसन्न वाटतं. त्या घरात नवरा बायकोंचा एकमेकावर विश्वास असतो. तिथले व्हायब्रेशन्स वेगळे असतात. आणि काही काही ठिकाणी झालं ना मित्रांनो तर आपण वी फील व्हेरी अनइझी. अरे नाही यार, इथे काहीतरी इथले व्हायब्रेशन्स काही वेगळे आहेत. म्हणजे कसं आहे मित्रांनो की जर विश्वास नसला तर संदेह नसला तर आशंका नसली तर संशय. आणि एक छोटंसं मला वाक्य आठवतं बच्चन साहेबांचं, हरिवंश राय बच्चनचं, मुळीतले 2 ओळी कि दो बातें इंसान को अपनों से दूर करती है. एक तो उसका अहम और दूसरा उसका वहम. तर मित्रांनो, वहम हा अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हा म्हणजे एक सुरुंग आहे आपल्या कुटुंबातला. त्याची पेरणी कृपया होऊ देऊ नका. मला हे म्हणायचं आहे का, आपण जेव्हा ऑडिट करतो तेव्हा आपल्या घटना आठवा आणि आपल्या बायकोच्या मध्ये संदेह निर्माण करण्याची
करण्याचा स्कोपच ठेवू नका. म्हणजे घराचं मंदिर करायचं आपल्याला. आता बघा ना, काय छोट्या छोट्या गोष्टी असतात की मी अनेक कुटुंब पाहिले की नवरा बायकोला आपला पगारच सांगत नाही. अरे तिथे पगार न सांगण्यासारखं काय आहे? खोटं का बोलावं बायकोशी? म्हणजे आय फेल टू अंडरस्टँड. पगार सांगितला तरी तो तेवढाच राहणार आहे, नाही सांगितला तरी तेवढाच राहणार आहे. उलट जर बायकोला विश्वासात घेऊन ट्रान्सपरन्सी मेंटेन करून जर पगार सांगितला तर दोघं मिळून त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग व्यवस्थित करू शकतात. मग काय, नवऱ्याने बायकोला खोटा पगार सांगायचा, मग बायकोनी त्याच्या खिशातले पैसे चोरायचे, ते पोराबाळांनी पाहायचे आणि पोराबाळांनी पाहायच्या नंतर त्यांचा प्रोग्राम व्हायचं की अरे यार पैसे चोरू शकतो. ते बघा, छोट्या छोट्या गोष्टीतनं कसं कसं आपण एक सुखी संसारापासून डेव्हिएट होतो. बरं, एकदा तुम्ही खोटं बोलायला लागले की मग तुम्ही खरं सांगितलं ना तरी त्याच्यावर विश्वास बसू शकत नाही. कारण की संदेह निर्माण झालाय आणि आपल्याला माहिती आहे संशय निर्माण झाला की संशय आत्मा विनशती गीतेत म्हटलंय. आणि दुसरी गोष्ट अशी होती की आपला लांडगा आला रे आला. आपल्याला माहिती आहे की 2 वेळा त्यांनी खोटं बोलला, लांडगा आला नाही. खरंच लांडगा आला तर लोक धावले नाही त्यावेळेला. आणि असंच होतं जेव्हा आपण 10 वेळा खोटं बोलतो आणि आपल्या पत्नीची जर खात्री झाली की हा माणूस खोटा बोलतो, तर ज्यावेळेला आपण खरं बोलतो त्यावेळेला तिचा त्याच्यावर विश्वास बसत नाही ना. तेव्हा मित्रांनो, खोटं बोलणं म्हणजे शक्यतोवर अवॉइड करा. अविश्वास निर्माण होईल असं कोणतंही कार्य आपल्या घरात घडू देऊ नका. मित्रांनो, या विश्वास या पॅरामीटरवर आपण आपल्या जीवनातल्या घटनांकडे बघा आणि पुन्हा मार्किंग करा की 100 पैकी मी विश्वास आमच्या दोघांमधला किती वेटेज देतो. 60, 65, 80, 95. जर 40च्या खाली आमच्यात जर विश्वास असेल तर मला असं वाटतं मित्रांनो, आम्ही कुठेतरी दुरुस्त व्हायला पाहिजे. तुमच्यापैकी कित्येक जण असं म्हणू शकतात की जसं आता मी 65 वर्षाचा आहे, आता काय मी दुरुस्त होणार. तर मित्रांनो, दुरुस्ती करता किंवा डेव्हलपमेंट करता वय नसतं. दुरुस्ती ही वृत्ती आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्याला इम्प्रूव्ह डेव्हलप केव्हाही करू शकतो आणि आपला संसार पुन्हा सुखाच्या मार्गावर नेऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला आपली चेन नेहमी श्रद्धेच्याच याच्यावर धावायची. श्रद्धेच्या म्हणजे विश्वासावर धावायची आहे. नवरा बायकोमध्ये विश्वासापेक्षा श्रद्धा असलेली चांगली. मित्रांनो, या पॅरामीटरवर आपण आपलं पोस्ट इफेक्ट ऑफ मॅरेज चेक करा आणि बघा कुठे काही इम्प्रूव्हमेंट करायची स्कोप असेल तर नक्की करा. त्यांनी तुमच्या दोघांच्या जीवनातही आनंद फुलेल. बस त्या फुललेला आनंद बघायच्या प्रतीक्षेत मी इथे थांबतोय. उद्या पुन्हा 3रा पॅरामीटर घेऊन मी आपल्याशी बोलणार आहे. धन्यवाद. थँक्यू. बाय.